नमस्कार, मी सौ तनुजा सागर शहा. हॅशटॅग युनिकची हिरकणी या कार्यक्रमाअंतर्गत आज आपण एका नव्या हिरकणीला भेटणार आहोत, जी पालवी संस्थेच्या सल्लागार मंडळात असणारी शब्दशिल्प वाचनालयाची ग्रंथपाल, क्रेडाई वुमेन्स विंग पंढरपूरची मुख्य समन्वयक, राजयोग कन्स्ट्रक्शन व आशिष फूड प्रॉडक्टची उद्योजिका सौ ऋतुजा आशिष शहा. तुझं या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे. ऋतुजा, तू स्वतःविषयी काय सांगशील? नमस्कार, मी सौ ऋतुजा आशिष शहा. माझं माहेर फलटण आणि माहेरचं नाव माझं वर्षा वसंतलाल जोशी. माझ्या आईचं नाव क्रांती. माझे सासरी माझे मिस्टर आशिष, सासूबाई मंगल शहा, दीर राधेश आणि 2 मुलं आहेत मला, क्षितिज आणि ध्रुव. क्षितिज BCom झाला आहे आणि MBA साठी आता ऍडमिशन घेणार आहे, तर ध्रुव 8वीत शिकत आहे. तसंच माझं शिक्षण BA LLB झालंय आणि लग्नानंतर मी लायब्ररीसाठी आवश्यक असणारी बिलीप हा डिग्री अभ्यासक्रम पूर्ण केला. तसेच मी LLMच्या 2 परीक्षा दिल्या आणि लग्न झाले. लग्नानंतर त्या परीक्षा राहिल्या पुढच्या आणि LLB नंतर मी 1 वर्ष कोर्ट कामाचा अनुभव घेतला फलटणला. खूप छान. तुझे आवडते छंद, आवडीनिवडी काय आहेत? तनुजा, आपले काही छंद आवडी परिस्थितीनुसार काळानुसार बदलतात. जसे मला लहानपणी खेळ बघायची आवड होती, खेळाचे मॅचेस वगैरे, पण आता काही ते जमत नाही. पण संगीत, वाचन, पर्यटन, पिक्चर्स बघणे खूप आवडते आणि सध्या सगळं हे जमतही. तसेच मला प्रसंगानुरूप काही छोटं लिहायलाही आवडतं. पेपर वाचनाची सवय माझी होती, ती LLB करताना खूपच कामी आली, उपयोगात आली. BA ला मोठ्या मोठ्या साहित्यिकांचे साहित्य खूप आवडले. तसंच परमपूज्य माताजी आणि दादांकडून माझ्या धार्मिकतेकडे ओढा निर्माण झाला. माझ्या आणि आशिषच्या सवयी खूप सारख्या आहेत, त्याच्यामुळे आपोआपच ह्या आवडीनिवडी जोपासल्या जातात. अर्थातच तू तुझ्या आवडीनिवडी छान जोपासल्या आहेत. तुला तुझ्या आई वडिलांकडून मिळालेली आठवणीत राहणारी अशी कोणती शिकवण आहे जिचा तुला अजूनही आदर वाटतो? खरेपणा, कुणालाही दुखवायचं नाही, व्यवसायात नीतिमत्ता कायम पाळायची, असे दादांचे गुण होते. तर बाईने व्यवहारातील अचूकपणा, हिशोबातील काटेकोरपणा, नफा तोटा गणिते, पैशाचे महत्व, पैसा काटकसरीने कसा वापरावा याचे व्यावहारिक शिक्षण आपल्या कृतीतून मला नेहमी दिले. काय करायचं काय नाही, काय पाहायचं काय नाही याचं पूर्ण स्वातंत्र्य होतं. त्यामुळे स्वतःची सेन्स ऑर्गन मी स्वतःच होऊ शकले. बाईचं नेहमी सांगणं असायचं, स्वतःचे प्रश्न स्वतः धीटपणे सोडवायचा प्रयत्न करायचा, घेतलेलं काम पूर्णच करायचं, निमित्त सांगायचं नाही. तसंच आयुष्यात काही कठीण प्रसंगांना तोंड देताना दादांनी नेहमी मला धीर दिला आणि समजावलं, परिवर्तन संसाराचा नियम आहे, परिस्थिती माणसं आपोआप बदलत जातात, धीराने तोंड दे, ये भी बीत जाएगा. आई वडील भाऊ बहीण यांनी दाखवलेल्या विश्वासाने पाठिंब्याने मला बळ मिळाले हे निश्चितच. नक्कीच. म्हणजे तुझ्या आई वडिलांनी जी तुला शिकवण दिली त्याच्या पाठिंब्यावरच आतापर्यंत तू इथं पोहोचलेली आहेस. तुझ्या लग्नानंतरच्या प्रवासाबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. लग्न होऊन मी 2001 साली पंढरपुरात खांडसकर शहा यांची सून झाले. आशिष यांचा आशिष फूड प्रोडक्ट्स नावाने मसाल्याचा व्यवसाय होता. तसेच सासूबाई सुमंगल शहा यांचे सामाजिक कार्य वेगवेगळ्या प्रकारे सुरू होते. शब्दशिल्प वाचनालय होते. प्रभाईरा प्रतिष्ठानची सुरुवात त्याच दरम्यान झाली. पालवी या प्रकल्पांतर्गत HIV पॉझिटिव्ह बालके आणि महिला यांचा सांभाळ आणि संपूर्ण पुनर्वसन कार्याचा तो सुरुवातीचा काळ होता. सौ डिंपल घाडगे माझे ननंदबाई आणि बाई यांनी या कामात स्वतःला पूर्णपणे झोकून दिले होते. मी त्यावेळी ऍडमिशन फॉर्म भरून घेणे, छोट्या मोठ्या देणग्या पत्रे यांची नोंद ठेवणे, घरसात, तसेच पालवीचा किराणा दूध बघणे अशी कामे घरची कामे करता करता बघत असे. तसेच आशिष फूड प्रोडक्ट्स आणि शब्दशिल्प वाचनालयात कामात मदत करत असे. 2003 मध्ये क्षितिजचा जन्म झाला आणि माझी नमी राहिले आणि वर्षाची ऋतुजा झाले. पालवी प्रकल्पामध्ये तुझी साथ आहे हे ऐकून फार छान वाटले. सध्या तू शब्दशिल्प वाचनालयाची ग्रंथपाल म्हणून काम करीत आहेस.
त्याविषयी मला थोडक्यात जाणून घ्यायला आवडेल. बाईंनी 1985 मध्ये पंढरपुरात शब्दशिल्प वाचनालय हे पहिले महिला वाचनालय सुरू केलं. वाचनालयाच्या कामात डिंपल बुनला मी पहिल्यांदा लिपिक म्हणून मदत करत असे. 2016 मध्ये ग्रंथालयास आवश्यक असणारा बिलीप हा डिग्री अभ्यासक्रम मी पूर्ण केला. त्याच्यानंतर ग्रंथालय पूर्णपणे मीच बघू लागले. एखाद्या सरकारी कार्यालयाप्रमाणे कागदपत्रांची पूर्तता, अहवाल, रिपोर्ट अशा अनेक प्रकारची कामे असतात. तसेच नवीन पुस्तकांची खरेदी करणे, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित घेणे चालूच असते. वाचनालयात आज 10,000च्या वर पुस्तकं आहेत. एखाद्या स्त्रीला जशी दागिन्यांची हौस असते तशी हौस माझी नवीन पुस्तकं हाताळताना पूर्ण होते. या मुलाखती निमित्ताने मला सांगावंसं वाटतं की सोशल मीडियाच्या ह्या जमान्यात आपल्या मुलांना आपण पुस्तक वाचनाची, पेपर वाचनाची सवय लावावी आणि ह्याच्यासाठी वेळ पण द्यावा. लग्नानंतर तू बिलीप हा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला हे खरंच कौतुकास्पद आहे. पालवीच्या सुरुवातीपासूनच्या प्रवासाची तू साक्षीदार आहे. तुझा त्यातील सहभागाबद्दल थोडक्यात काय सांगशील? हो, नक्कीच. बाईंनी आणि बुनने म्हणजे डिंपल बुनने भाड्याच्या जागेतील पत्राच्या शेडमध्ये 2 मुलांपासून हे काम सुरू केलं होतं. आज ते 150 मुलांपर्यंत पोहोचलं आहे. तसेच निराधार वृद्धांना, परित्यक्ता स्त्रियांना आज पालवी आधार देत आहे. सुरुवातीला माझ्या कपाटाच्या एका छोट्याशा कप्प्यात याची कागदपत्रे असत, पण आता पालवीत पूर्णपणे काम छानपैकी स्थिरावले आहे. मी पालवीच्या सल्लागार मंडळात आहे आणि दर महिन्याला मी विश्वस्तांची मीटिंग घेणे आणि त्याचे प्रोसिडिंग्स म्हणजे इतिवृत्त लिहिणे हे काम माझ्याकडे असते. मला तर सांगावंसं वाटतं, पालवी मुलांचा सांभाळ तर करतेच, मुलांच्या शिक्षणाबरोबरच स्वावलंबनाला प्रोत्साहन दिले जाते. त्यांना त्यांच्या आवडीनुसार व्यावसायिक शिक्षण दिले जाते. सेल्फ रिलायन्स प्रोजेक्ट अंतर्गत मुलांनी बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आणि स्टॉल ठिकठिकाणी लावले जातात. तसेच या बालकांचा आम्ही प्रकाश विजय हा सांस्कृतिक कार्यक्रम ठिकठिकाणी सादर केला जातो. खरंच पालवीच्या इवल्याशा रोपट्यापासून सुरू झालेला प्रवास आणि त्याचे वटवृक्षामध्ये झालेले रूपांतर याची तू साक्षीदार आहेस. पालवीच्या प्रवासातील तुझे काही वैयक्तिक आनंददायी प्रसंग, आठवणी असतील तर सांग. पालवीच्या निमित्ताने खूप मोठी माणसं, चांगली माणसं घरी आली आणि मी या मुलांची मामी झाले आहे. त्या मुलांची माझी जवळीक निर्माण झाली आहे. मुलींचे कन्यादान करण्याचा मान मिळाला मला. असे अनेक आनंददायी आठवणीत राहणारे प्रसंग आहेत. या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून खूप समाधान वाटते. तुम्हालाही त्यांना भेटल्यावर असे समाधान मिळेल. तुम्ही नक्की या पालवीला त्या मुलांना भेटायला नक्की या. हो, नक्की. या मुलाखती दरम्यान मी सर्वांना सांगते. पालवीच्या सुरुवातीच्या काळात बार्शीवरून पुरस्कारासाठी एक आव्हान आलं होतं. तो प्रस्ताव मी तयार केला होता. मग त्या संयोजकांचा बाईंना पुरस्कारासाठी निवड झाल्याचा फोन आला. त्यांनी आवर्जून उल्लेख केला, तुमची फाईल खूप छान झाली. मला खूप छान वाटलं होतं त्यावेळेस. आणि तसंच दुसरा एक प्रसंग आहे. बाई एकदा फलटणच्या जवळ एक कार्यक्रमानिमित्त गेल्या होत्या. त्यावेळेस माझे माहेरचे कुटुंबीय आले होते त्या कार्यक्रमाला. त्यावेळेस माझ्या आईचा रात्री फोन आला. आईने फोनवर सांगितले, तुझ्या सासूबाईंनी तुझं खूप कौतुक केलं. त्यावेळेस बाईलाही सांगताना खूप आनंद वाटत होता, खूप समाधान वाटत होतं. अशा घटना नक्कीच हृदयस्पर्शी वाटतात आहेत. नक्कीच ऋतुजा, पालवीतील मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद बघायला आम्हाला खूप आवडेल. राजयोग डेव्हलपर्स आणि आशिष फूड प्रॉडक्ट्स या व्यवसायाबद्दल काय सांगशील? 2010 मध्ये आशिष यांनी राजयोग डेव्हलपर्स नावाने बिल्डर्स डेव्हलपर्स व्यवसाय सुरू केला. आज अनेक प्रोजेक्ट्स, बंगलोज बांधले आहेत. त्यांच्याशी संलग्न राजयोग कन्स्ट्रक्शन हा माझ्या नावाने व्यवसाय आज आहे. मी या व्यवसायात छोटी मोठी मदत करत असते. माझा मुलगा क्षितिज व्यवसाय पाहू लागला आहे. आशिष फूड प्रोडक्ट्स हा छोट्या प्रमाणातील मसाल्याचा व्यवसाय आज चालू आहे. तो पूर्णपणे मी पाहते. यामध्ये आपण हुरड्याच्या चटण्या सुद्धा करतो. मेथकूट असे ऑर्डरनुसार करून दिले जाते. अरे वा, खूपच छान. आशिष फूड प्रॉडक्ट्सची चव चाखायला आम्हाला नक्कीच आवडेल. मला माहित आहे
तू क्रेडाई वुमेन्स विंग पंढरपूरची मुख्य समन्वयक आहे, तर त्याविषयी मला माहिती देशील का? क्रेडाई त्याचा लॉंग फॉर्म आहे कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट अँड डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया. ही नॅशनल लेवलवर व्यावसायिक उद्देशाने काम करणारी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स यांची संघटना आहे. महिलांनी आपल्या व्यवसायातील ज्ञान व्हावे, माहिती असावी, व्यवसायात सहभाग घ्यावा, आपल्या पतीच्या गैरहजेरीत व्यवसाय सांभाळता यावा, या मुख्य उद्देशाने क्रेडाई अंतर्गत क्रेडाई वुमन्स विंगची स्थापना झाली. 2023 मध्ये क्रेडाई वुमन्स विंग पंढरपूरची मी मुख्य समन्वयक म्हणजे अध्यक्ष झाले. या अंतर्गत आम्ही दर महिन्याला सेशन सेमिनार घेत असतो. तसेच स्टेट लेवलचेही सेशन सेमिनार असतात. तसेच काही सामाजिक उपक्रम आम्ही घेत असतो. याची देखील स्टेट लेवलवर घेतली जाते. जानेवारी 24 मध्ये पंढरपुरात क्रेडाईने वास्तू प्रदर्शनाचे आयोजन केले होते. त्यावेळी आम्हीही त्यात सहभाग घेतला होता. क्रेडाई वुमेन्स विंग बद्दल तू आज खूप छान माहिती सांगितलीस. तुझ्या शिक्षणाचा तुला निश्चितच उपयोग झाला असेल, होय ना? हो, मला या सर्व प्रकारची कामे करताना, जबाबदाऱ्या पेलताना माझ्या शिक्षणाचा, ज्ञानाचा सगळ्या ठिकाणी उपयोग झाला. आणि अगदी मी हे शिक्षणामुळेच करू शकले. अगदी खरं आहे. तुझ्या घरच्यांची साथ तुला कशी आहे? हो, मला या सर्व जबाबदाऱ्यांसाठी वेळ द्यावा लागतो. तेव्हा घरच्यांची मला पूर्ण मदत आणि पाठिंबा असतो. आशिष मला नेहमी सांगतात, तू एक गोष्ट कर, तुला नक्की हे जमेल, असा त्यांनी विश्वास आणि प्रोत्साहन मला नेहमी देतात. घरातील हसत्या खेळत्या वातावरणाने मी रिलॅक्स होते. हो, तू सांगतेस हे खरं आहे ऋतुजा, कारण प्रत्येक स्त्रीला घरातून पाठिंबा असला की ती पूर्ण जबाबदाऱ्या पेलण्यासाठी समर्थ असते. आज आपल्या महिलांना तू काय संदेश देशील? तनुजा, संदेश नाही पण एक हितगुज. नो वन इज परफेक्ट. आपल्यातही काही उणीवा चुका आहेत, माझ्यातही काही उणीवा चुका आहेत. त्याचा स्वीकार करून त्यावर मात करण्याचा प्रयत्न करून एकमेकांना समजून घेत पुढे जायचं आहे. कुटुंबात, समाजात सामावून जाणं यात खूप आनंद आहे. यात आपलं एक स्वतंत्र असं व्यक्तिमत्व आपण जपायचं असतं. कुछ खास है हम सभी में. कवयित्री शांत शेळके यांची कविता आहे आपापला स्वतंत्र चंद्र. माझ्या नुकतीच वाचनात आली. आपलं स्वतंत्र व्यक्तिमत्व, अस्तित्व जपण्यात केलेली धडपड, त्यातील निर्मळ आनंद ही लाख मोलाचा असतो. तर या कवितेतील काही ओळी. प्रत्येकालाच कवटाळायचा असतो आपापला स्वतंत्र चंद्र दोन्ही हातानं. ते न जमल्यास निदान वेचायचे असते चिमूटभर चांदणे तरी. जे दबीत ठेवायचे असते जपून आणि दाखवायचे असते म्हातारपणी पोराबाळांना एक अपूर्वाईची चीज म्हणून. कवयित्री शांता शेळके यांच्या कवितेच्या माध्यमातून तू खूप छान संदेश आज महिलांना दिला आहेस. तर अशी ही हॅशटॅग युनिकची हिरकणी, जिने आपला ठसा विविध क्षेत्रामध्ये उमटवलेला आहे व कार्यरतही आहे. तर अशाच युनिकच्या नवनव्या हिरकण्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवरही क्लिक करा. धन्यवाद. धन्यवाद.